अध्यक्षा सीमा पाटील, सेक्रेटरी स्मिता पाटील, सगळे शिक्षक वृंद, विद्यार्थी आणि इतर, आज आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या संमेलनाला आम्हाला बोलवलं, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. योगायोगाने आज श्रीकृष्ण जयंती आहे, त्याच्यामुळे आपल्या समारंभाला पावसाने पण हजेरी लावली होती आणि आपल्याला श्रीकृष्ण जयंतीची आठवण करून दिली. जेव्हा माणसाला स्वातंत्र्य मिळतं तेव्हा स्वातंत्र्याचा अर्थ जर ते झगडून मिळवलेलं नसलं तर तेवढं कळत नाही. कारण पूर्वीच्या पिढीने स्वातंत्र्य हे झगडून मिळवलं, त्याच्यामुळे त्या लोकांना स्वातंत्र्याची किंमत कळलेली होती. पण दुर्दैवाने नवीन पिढीला ते झगडून न मिळवल्यामुळे स्वातंत्र्य म्हणजे काय हे बऱ्याचदा शिकवावं लागतं, समजावं लागतं, उमजून घ्यावं लागतं. आता विद्यार्थ्यांनी फारच सुंदर त्यांचे कार्यक्रम केले. त्याच्यामध्ये काहींनी गाणी म्हटली, काहींनी भाषणं म्हटली, काहींनी उत्तम कवायती सादर केल्या. आपण एक कवायती सादर करण्यामध्ये जी आपली मुख्य उद्देश असतो ती म्हणजे आपली शारीरिक तंदुरुस्ती. आणि शारीरिक तंदुरुस्ती असणं, शरीर चांगलं असणं हे अत्यंत आवश्यक असतं. एकदा स्वामी विवेकानंदांना विचारलं एकाने विद्यार्थ्यांनी की मला भगवद्गीता शिकायची आहे. तर त्याने आधी सांगितलं की तू आधी फुटबॉल खेळ. तो बोलला की फुटबॉल खेळणं आणि भगवद्गीतेचा संबंध काय. त्याने सांगितलं जर तू फुटबॉल खेळलास तर तू आपलं शरीर तंदुरुस्त राखशील. शरीर तंदुरुस्त राहिलं तुझ्या मेंदूची चांगली वाढ होईल आणि आता तू चांगल्या प्रकारे भगवद्गीता शिकू शकशील. कारण आपलं शरीर चांगलं असणं, आरोग्य चांगलं असणं याला आपल्या जीवनात प्रचंड महत्त्व आहे. बऱ्याचदा या वयातली मुलं मी बघतो की मोबाईल सारखी पाहत असतात. बऱ्याचदा हातामध्ये मोबाईल आणि शाळेतून परमिशन नाही दिली तर घरी गेल्यावर मोबाईल बघत बसणं, त्यांचे खेळ करत बसणं, मोबाईलवर गेम करणं हे सगळं चालू असतं. पण याच्यानंतर जेव्हा 10 वर्ष जातील, 15 वर्ष जातील, काही वर्ष जातील तेव्हा लक्षात येईल की आपण आपल्या आयुष्याचा महत्त्वाचा काळ हा स्क्रीन टाईम म्हणजे मोबाईल बघण्यात घालवलेला आहे. कारण आमची जी पिढी होती ती आमच्या पिढीमध्ये मोबाईल हा प्रकारच नव्हता. लँडलाईन घरात असणं म्हणजे सुद्धा फार मोठी गोष्ट होती. आणि त्याच्यामुळे जे शारीरिक खेळ व्हायचे, जे काय मैदानी खेळ व्हायचे, त्या मैदानी खेळामुळे आमचं शरीर हे चांगलं राहायला मदत व्हायची. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की मोबाईलमध्ये उगाचच वेळ घालवण्यापेक्षा आपण शारीरिक काही खेळ केले तर ते आपल्याला पुढे जाण्यासाठी, शरीरासाठी फार आवश्यक आहे. तशी आपली संस्कृती आहे ही फार मोठी आहे. रामकृष्णापासून ती संतांच्या पासून आहे. आणि आज आपण अनेक वर्ष मराठी पण जमलेलं आहे. मी माझं भाषण आज मुद्दामूनच मराठीत ठेवलं, कारण आपली जर काही आपण मराठी भाषा जपली, ती वाढवली आणि ती संवर्धित केली तर आपली संस्कृती टिकून राहते. बऱ्याच वेळेला आपण इतर किंवा इंग्रजी शिकताना आपण बाहेरची त्यांची संस्कृती आत्मसात करतो. ती भाषा शिका, त्या भाषेपासून मिळणारं ज्ञान शिका
आणि ते ज्ञानामध्ये आणखीन भर घाला हे अधिक महत्त्वाचं आहे. मुलांनी नेहमी हळूहळू स्वतंत्रतेने जगायला शिकलं पाहिजे. जसं एक मराठीतलं गाणं आहे की आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. त्याप्रमाणे आपलं ध्येय, आपलं पुढे जाणारं शिक्षण आणि आपल्याला पुढे काय करायचं ह्याच्यावर आपण आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आपण कितीही मोठे झालो तरी आपण आपल्या मातीला सोडता कामा नये. कारण शेवटला असं होते की एखादा जेव्हा मनुष्य प्रचंड मोठी भरारी घेतो तेव्हा आजूबाजूचे सगळे लोक कौतुक करतात, अभिमानाने सांगतात, पण तो आकाशात उंच उडाल्यावर त्याला खालच्या लोकांचं भान राहत नाही. आणि बऱ्याच काळाने जेव्हा तो परत खाली येतो तेव्हा त्याच्या त्या स्वागताला पूर्वीची माणसं नसतात. याला कारण वेळी जमिनीवर न येणं. त्याच्यामुळे आपण जरी कितीही पुढे गेलो तरी आपल्या मातीची नाळ तुटता कामा नये. आज ज्या शाळेमध्ये मी उभा आहे, ज्या शाळेमध्ये आज मी माझे विचार व्यक्त करत आहे, त्या शाळा पाहिल्यावर मला एक लक्षात येतं की या शाळेवर या पाटील कुटुंबांनी फार मोठे उपकार केलेले आहेत. त्यांनी आपल्या व्यवसायाबरोबरच सामाजिक स्थितीचं भान ठेवलेलं आहे. आणि शाळा चालवणं आणि शाळेमधून विद्यार्थी निर्माण करणं, त्यांना घडवणं हे सोपं काम नाही. आज या शाळेला अनुदान नसतानाही त्यांनी छानपैकी बिल्डिंग बांधून इतक्या लोकांना शिक्षण देत आहे आणि हे शिक्षण कमी खर्चात देत आहे. ही पाटील कुटुंबियांचे नालासोपाऱ्यावर खरोखरच उपकार आहेत. आणि त्या दृष्टीने मी तर म्हणेन की पाटील कुटुंबीय हे खरे भूमिपुत्र आहेत. कारण भूमिपुत्र जो भूमीच्या कल्याणासाठी, भूमीतल्या लोकांसाठी आपलं सामाजिक कार्य पार पाडणं. त्याचबरोबर विद्यार्थ्याने सुद्धा शाळेतनं शिकून मोठं झाल्यावर या शाळेसाठी जेव्हा आपल्याला शक्य असेल तेव्हा शाळेसाठी मदत केली पाहिजे. मी शादाश्रम शाळा दादरहून झालो, पण अजूनही मी माझ्या शाळेचे ऋण लक्षात ठेवलेले आहे. जेव्हा जेव्हा मी शाळेत जातो तेव्हा माझ्या परीने शाळेला देता येईल तेवढा मी देण्याचा प्रयत्न करतो. कारण आपल्या एका कवीने म्हटलेलं आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. देणारा देतो आणि घेणारा घेतो, पण घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. देणाऱ्याचे हात घ्यावेत म्हणजे काय? त्या देणाऱ्याचा दानशूरपणा हा आपण आपल्या अंगी बाळगला पाहिजे. जे कालपर्यंत जे आपण घेतलं ते आपण समाजाला द्यायला शिकलं पाहिजे. आणि जेव्हा हे आपण समाजाला द्यायला शिकू तेव्हा आपला समाज, आपला भारत हे पुढे जाईल, आपली संस्कृती टिकून राहील. आपण माझं एवढं भाषण शांतपणे ऐकलं आणि मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी या शाळेचा अत्यंत ऋणी आहे. जय भारत, जय महाराष्ट्र.